तर मित्रांनो, आपली गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली. लाकूड फोड्या रामा. हा लाकूड फोड्या रामा महार गावचे महारकीचे वतन सांभाळत सांभाळत आपल्या कुटुंबाचा गाडा जो आहे तो ओढत होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेली अस्पृश्यतेची परंपरा, घरामध्ये शंकर नावाचा एक लहान मुलगा आणि प्रचंड दारिद्र्याने गावकीची कामं करत 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 कसाबसा उदरनिर्वाह जो आहे तो उदरनिर्वाह चालवत संसाराचा गाडा हाकत हा पुढे चाललेला होता. एके दिवशी अचानक घरामध्ये तार येते. आता त्या काळी घरामध्ये तार येणं याचा अर्थ काय असायचा, तर याचा अर्थ असायचा की एकतर कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे किंवा काहीतरी भयंकर घटना घडलेली आहे. आता ह्या तारेमध्ये काय लिहिलेलं आहे हे समजण्या इतपत शिक्षण जे आहे ते शिक्षण झालेलं नाही. मग आता ते शिक्षण झालेलं नाही म्हटल्यानंतर ही तार घेऊन कुठेतरी कोणातरी शिकलेल्या घराच्या दरवाजापाशी जायचं आणि विनंती करायची, अशा हेतूनेच तो डोक्यामध्ये तंद्रीमध्ये या संदर्भात त्या गावातील शिक्षकाच्या घरी जातो. सांगली जिल्ह्यातील ही कथा. गावातील शिक्षकाच्या घरी गेल्यानंतर विनंती करतो की एवढी तार आलेली आहे, एवढी तार वाचून दाखवा, काहीतरी महत्वाचं असण्याची शक्यता आहे. तो शिक्षक तार बघतो, म्हणतो हो हो तार वाचून दाखवतो. फक्त तेवढं घरासमोर तेवढी लाकडं पडलेली आहे, ती लाकडं जर फोडून दिली असती तर बरोबर रामाला आपलं काम समजलं. आता हे काम समजलं म्हणजे काय, ही तार जर वाचून घ्यायची असेल तर पटकन लाकडं फोडून मोकळं होऊ, पुढचं पुढे बघू. बरोबर आपल्या कुऱ्हाडीने या संदर्भात जी काही ती दोन मन लाकडं असतील ती लाकडं सगळी फोडून मोकळा होतो. लाकडं फोडून घामेजून या संदर्भात ओलाचिंब झालेला असताना भीतीने थरथरच विचारतो शिक्षकांना की तेवढे ते चिठ्ठीत किंवा तारेमध्ये काय लिहिलेलं आहे तेवढं सांगितलं तर बरं होईल. तर या संदर्भात तो शिक्षक म्हणतो, अरे हो सांगायचंच राहिलं, तुझी बहीण वारलेली आहे, त्याची तार आलेली आहे. तो विषण्ण अवस्थेमध्ये शिक्षकाकडे पाहतो की बोलावं काय, कारण परिस्थितीचा फायदा घेऊन ही लाकडं फोडली त्याबद्दल दुःख बाळगावं का पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या गुलामगिरी व्यवस्थेच्या विरुद्ध काहीतरी बोलावं. तोंडातून शब्दही न फुटता घरी येतो रडत. दिवसामागून दिवस जातात आणि हे दिवस सरत 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 जातात. या संदर्भात पुढे तो शिक्षकही म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर या संदर्भात एक प्रसंग असा होतो की हा जो रामा महार आहे त्याच्या घराच्या ओट्यावरती या संदर्भात तो एक तरुण व्यक्ती बसलेला असतो. त्या तरुण व्यक्तीच्या शेजारी बसून या संदर्भात हा शिक्षक जो आहे तो शिक्षक लाडूचा पुडा जो आहे, लाडूचा बॉक्स जो आहे तो उघडतो. लाडूचा बॉक्स उघडतो आणि म्हणतो, हा लाडू घ्या, तुमचं नाव ऐकलं त्यामुळे या संदर्भात नाव ऐकत 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 या संदर्भात मी इथपर्यंत आलो, तर थोडंसं काम होतं तुमच्याकडे. तर तुमचं काय बोला, काय काम होतं. तरुण मुलगा म्हणतो, काय काम होतं. तो शिक्षक म्हणतो, माझ्या मुलाला तेवढी नोकरी जर लागली तर बघा, म्हणजे नोकरी लागली तर बरं होईल, नोकरी लागली तर बरं होईल. या संदर्भात एवढ्या संदर्भात पाहिल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे मी प्रयत्न करतो, प्रयत्न करून नोकरीच्या संदर्भात तुम्हाला कळवतो आणि जर माझ्याच्याने काही शक्य झालं तर निश्चितच तुमच्यापर्यंत या संदर्भात मी पोहोचेल. आता ती बसलेली तरुण व्यक्ती जी आहे, ती बसलेली तरुण व्यक्ती म्हणजे त्याच रामा महाराचा मुलगा शंकरराव खरात, जो व्यक्ती मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू झाला. आणि ती म्हातारी जख्ख व्यक्ती म्हणजे तोच व्यक्ती ज्याने त्या तारेसाठी शंकरराव खराताच्या वडिलांकडून बरोबर घरासमोरची लाकडं फोडून घेतली. हा सामाजिक बदल झाला कसा, हा सामाजिक बदल झाला कसा किंवा या बदलामागची भूमिका काय आहे, तर या सामाजिक बदलाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनी मैत्रिणींनो नमस्कार, मी हनुमंत हांडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सिलेबस यांचा अतूट नातं आहे. हिस्ट्री असेल, समाजशास्त्र असेल किंवा इंडियन पॉलिटी असेल, इंडियन इकॉनॉमिक्स असेल, असा कुठला विषय नाही की ज्या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे कार्य अतिशय एका चौकटीमध्ये मर्यादित राहण्यासारखं नसून ते अथांग महासागरासारखं पसरलेलं कार्य असलेलं आपल्याला दिसून. या कार्याला आपल्याला एका लेक्चरमध्ये बसवताना आपण द आर्किटेक्ट ऑफ सोशल जस्टिस या संकल्पनेच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य समजून घेणार आहोत.
गावची लाकडं फोडणारा, महारकीचं वतन म्हणून जगणारा रामा महार, त्याचा मुलगा मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होतो आणि त्या कुलगुरूकडे या संदर्भात तोच लाकडं फोडून घेणारा व्यक्ती येऊन माझ्या मुलाला नोकरी लावा म्हणून विनवणी करतो. हा जे सामाजिक स्थित्यंतराचा बदल आहे किंवा हा जो सामाजिक बदलाचा जो या संदर्भात भाग आहे तो आपल्या समोर येतो. त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. MA, BA, MSc, DSc, PhD, LLD, DLIT, बार ॲट लॉ अशा असंख्य डिग्रीज किंवा शिक्षणापेक्षाही त्यांचं कर्तृत्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना आपण ओळखतो. सामाजिक न्याय ही संकल्पना काय आहे? म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो सामाजिक न्याय ही संकल्पना काय आहे? तर देशातील साधन संपत्ती, देशातील आर्थिक संपत्ती, देशातील भौतिक संपत्ती किंवा देशातील प्रत्येक प्रकारची संपत्ती याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीचा वाटा तिला मिळाला पाहिजे. या संकल्पनेला मूर्त स्वरूपात भारतामध्ये जर कोणी आणला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलेला हा विद्यार्थी शाळेमध्ये बसून प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क भारतीय राज्यघटनेप्रमाणे देण्याचा जो काही समाज क्रांतिकारी विचार आहे तो मांडणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी प्रथमतः आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच आहे हे ठामपणे स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा सांगणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच महामानवाबद्दल आपल्याला आज त्यांच्या जीवन परिचय समजून घेताना आपल्याला निश्चितपणे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या महत्त्वाच्या घटनांचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. त्या महत्त्वाच्या घटनांचा परामर्श घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा आपण ज्यावेळेस आढावा घेतो त्यावेळेस सामाजिक क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होतात हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवरून आपण समजून घेणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1891 ला महू मध्य प्रदेश येथे त्यांचा जन्म झाला. 1893 ला फर्स्ट स्कूल जे आहे म्हणजेच अर्ली लाईफ आणि फर्स्ट स्कूल या संदर्भात सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. 1912 ला बाबासाहेबांनी मॅट्रिक्युलेशन आणि त्यांचा विवाह देखील 1912चा आहे. 1913 ला या संदर्भात स्टडीज इन USA आणि UK 1913 ला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो. त्यानंतर या संदर्भात 1918 ला मुंबईत परत येतात सोशल ऍक्टिव्हिटी सुरू होते. 1920च्या दरम्यान त्यांचे एज्युकेशन कंप्लीट होते. 1924च्या दरम्यान ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश साम्राज्यामध्येच असताना या संदर्भात द बर्थ ऑफ बहिष्कृत हितकारणी सभा या बहिष्कृत हितकारणी सभेचा जन्म होतो. 1927 ला लिडिंग पीसफुल एजिटेशन्स म्हणजे सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून ते आपल्या समाज बांधवांना हक्क मिळवण्यासाठी किंवा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. अमानुष अत्याचार आणि अन्यायाच्या गर्तेत पिचत पडलेल्या माझ्या समाज व्यवस्थेला जर मी वाचवू शकलो नाही तर मी स्वतःला गोळ्या घालीन हे कन्व्हिक्शन जे आहे ते बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आपल्याला दिसून येतं. आजपर्यंत ज्या वर्तमानपत्रांवरती किंवा ज्या साहित्य संस्कृतीवरती किंवा ज्या संपूर्ण राज्य संस्थेवरती मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी फिरती असं म्हणण्याचं धारिष्ट्य बाबासाहेब दाखवतात. 1930च्या दरम्यान रिप्रेझेंटिंग द अनटचेबल ॲट राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे जे गोलमेज परिषदा झाल्या त्यांच्यामध्ये त्या परिषदांमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या संदर्भात बाबासाहेब आपली भूमिका बजावतात. 1932 ला पुना पॅक्ट होतो. ज्या पुना पॅक्ट मध्ये गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यातला संघर्ष जो आहे तो संघर्ष आपल्या संपूर्ण भारतासमोर येतो. 1934च्या दरम्यान या संदर्भात भाऊराव गायकवाड यांच्याशी संबंध यांचे सामाजिक जे आहेत चळवळीच्या संदर्भातील चर्चेचे संबंध प्रस्थापित होतात. 1942च्या दरम्यान ते ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करतात. 1947 ला ते भारताचे पहिले कायदा मंत्री बनतात. याच दरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते आपली जबाबदारी जी आहे ती चोखपणे बजावतात. 1949 ला भारतीय राज्यघटना ज्यावेळी स्वीकारली जाते आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचाराभिव्यक्ती श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देण्याची बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेमध्ये
हे संविधान स्वीकारतो, त्यावेळेस बाबासाहेबांच्या कार्याची महती जी आहे ती संपूर्ण जगभर जी आहे ती जगभर समजते. मग त्यानंतर 1956ला या संदर्भात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणे आणि 1956लाच त्यांचं महापरिनिर्वाण म्हणजेच डेथ या संदर्भात होते. तर त्यांचा जो जीवन कालावधी आहे त्या जीवन कालावधीमध्ये सामाजिक न्यायाला आपला स्पष्ट करणाऱ्या, सामाजिक न्यायाचा उदय असणाऱ्या, सोशल जस्टिस या संकल्पनेला खऱ्या अर्थाने वाव देणाऱ्या घटनांचा जर संदर्भ घेतला तर 14 एप्रिल 1891चा त्यांचा जन्म आहे. 1896च्या दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू होतो भीमाबाई आंबेडकरांचा. नोव्हेंबर 1990च्या दरम्यान या संदर्भात गव्हर्नमेंट हायस्कूल सातारा येथे त्यांचा प्रवेश होतो. 1904ला ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जातात. 1906 पर्यंत त्या संदर्भात त्यांचा विवाह, 7 पर्यंत मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास होतात. डिसेंबर या संदर्भात 1912ला सन यशवंत जे आहेत म्हणजे यशवंत यांचा जन्म होतो. त्यानंतर या संदर्भात 1913ला BAची एक्झाम पास होतात. फेब्रुवारी 1913ला डेथ ऑफ फादर सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे वडिलांचा मृत्यू 1913च्या दरम्यान होतो. मग त्यानंतर सरदार गायकवाड जे आहेत म्हणजेच बडोद्याचे गायकवाड जे आहेत त्या गायकवाडांची स्कॉलरशिप घेऊन 1913ला ते या संदर्भात न्यूयॉर्क येथे जातात पुढील शिक्षणासाठी. पुढील शिक्षणासाठी गेल्यानंतर त्या 1921च्या दरम्यान ते थिसिस लिहितात. बरोबर, द प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. मग पुढे 1922-23च्या दरम्यान स्पेंड सम टाइम इन रीडिंग इकॉनॉमिक्स इन द युनिव्हर्सिटी ऑफ बॉन, जर्मनीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ बॉन येथे शिक्षण घेतात. मार्च 1923ला ते द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन वॉज ॲक्सेप्टेड फॉर द डिग्री ऑफ DSc इकॉनॉमिक्स. DSc इकॉनॉमिक्स या डिग्रीसाठी त्यांचा प्रबंध स्वीकारला जातो आणि त्यांचा प्रबंध जो आहे थिसिस जे आहे ते पब्लिश्ड होतं 1923ला बाय PS किंग अँड कंपनी लंडन यांच्या मार्फत. मग 1923ला कॉल्ड टू बार ॲट लॉ ची डिग्री त्यांच्याकडे येते आणि 1923ला ते पुन्हा भारतामध्ये परत येतात. भारतामध्ये परत आल्यानंतर स्टार्टेड प्रॅक्टिस इन बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टामध्ये या संदर्भात प्रवेश करतात किंवा बॉम्बे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस सुरू करतात आणि पहिली सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने घडणारी घटना आहे त्यांच्या जीवनातली ती म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा. बहिष्कृत हितकारणी सभेच्या संदर्भ आहे. भारतामध्ये जाती व्यवस्थेची वर्ण व्यवस्थेची जी चौकट आहे ती इतकी भयंकर स्वरूपामध्ये भक्कम आहे किंवा होती की या अनुषंगाने ज्याने ज्या मजल्यावरती जन्माला यावं त्याने त्याच मजल्यावरती अखेरचा श्वास घ्यावा. मजले बदलण्याची या संदर्भात सुविधा नाही. अशी बहुमजली इमारत आहे ही वर्ण व्यवस्था किंवा जाती व्यवस्था की या व्यवस्थे आणि जाती व्यवस्थेच्या संदर्भातील एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी ना पायऱ्या आहेत, ना जिना आहेत, ना खिडक्या आहेत. भारतातील अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय दर्जा जर उंचवायचा असेल आपल्याला तर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून 9 मार्च 1924ला मुंबईच्या परळ येथे दामोदर सभागृहामध्ये अस्पृश्यांप्रती कनवळा असलेला आणि त्यासाठी कार्य करण्याची तयारी असणाऱ्या लोकांची सभा जी आहे ती आयोजित केली. त्याच्यामध्ये चिमणलाल हरिलाल सेटलवाड असतील, रँगलर परांजपे असतील, बाळासाहेब खेर असतील किंवा रुस्तुमजी जिनवाला असेल यांच्यासारखे नेते मंडळी आणि बाबासाहेबांचे मित्रमंडळी उपस्थित होते. ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी आहेत दिनकरराव जवळकर. हे दिनकरराव जवळकर म्हणजे तेच जवळकर ज्यांनी देशाचे दुश्मन लिहिलं, मर्द हो नाके कापून घ्या लिहिलं. देशाचे दुश्मन पुस्तकासाठी त्यांच्या विरुद्ध खटला भरला गेला जो खटला बाबासाहेबांनी हायकोर्टामध्ये जिंकला. ब्राह्मणेतर चळवळीतील दुसरं महत्वाचं नाव केशवराव जेदे हे देखील या संदर्भात इथे उपस्थित होते. आता त्यांनी एक निवेदन सादर केलं केशवराव जेदेंनी की जर सभेत एकही ब्राह्मण व्यक्ती नसेल तरच आम्ही सभेला हजर होईल. यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली प्रतिक्रिया आपल्या सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारी आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा विरोध कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही जाती वर्गाला नाहीये तर माझा विरोध आहे प्रवृत्तीला. ब्राह्मणेतर समाजातील व्यक्ती ब्राह्मण्यग्रस्त असेल तर ती सुद्धा मला दूरची असणार आहे आणि ब्राह्मण समाजातील व्यक्ती ब्राह्मणग्रस्त नसेल तर ती सुद्धा मला जवळची असणार आहे. मग बहिष्कृत हितकारणी सभा ब्राह्मण जातीच्या विरोधात नसून ब्राह्मण्याच्या विरोधात आहे. या संकल्पनेचा उदय आणि या प्रवृत्तीच्या विरोधात असलेला संघर्ष जो आहे तो बाबासाहेबांच्या विचारातून दिसतो आणि या सभेच्या गहन चर्चेनंतर 20 जुलै 1924ला मुंबई परळ दामोदर सभागृह येथेच
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. समाजामध्ये जर समान न्याय मिळायचा असेल आपल्या सगळ्यांना, सामाजिक न्याय जर आपल्याला सिद्ध करायचा असेल, तर बहिष्कृत हितकारणी सभेचे उद्दिष्ट आपल्याला पाहता येतं की समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्या वाघिणीच्या दुधाचा प्रसार करणे आहे. वसतिगृहांची निर्मिती करणे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करणे. The economic upliftment of the untouchables or economic upliftment of the most deprived section of the society will lead to the progress of India. बहिष्कृत वर्गाची, अभ्यास वर्गाची निर्मिती करून सांस्कृतिक चळवळ उभी करायची आहे. या देशामध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये जेवढा आपला टक्का आहे तेवढा आपला वाटा मिळाला पाहिजे, ही सामाजिक न्यायाची संकल्पना इथून सुरुवात होते. या वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक आणि कृषी शाळांची निर्मिती केली पाहिजे. जसं यांचे गुरु, बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी औद्योगिक संकल्पना असेल किंवा शेतकीविषयक प्रागतिक संकल्पना मांडल्या, तर त्याच संकल्पनांना पुढे घेऊन जाऊन सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर कळसाध्याय रचतात. बहिष्कृत वर्गाच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करून ते सरकार पुढे मांडण्याची संकल्पना जी आहे, ही बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून करायचं ठरलं. मग बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे टप्पे जे आहेत ते आपल्या समोर येतात. त्या टप्प्यांपैकी आहे 20 मार्च 1927 ला started सत्याग्रह at महाड डिस्ट्रिक्ट कोलाबा टू सिक्युअर अनटचेबल द राइट्स ऑफ ऍक्सेस द चौदार टँक. चौदार तळ्याचा संघर्ष आहे. काय आहे चौदार तळ्याचा संघर्ष? तळ आहे, तळ्यातलं पाणी आहे. तळ्यातलं पाणी पिण्याचा अधिकार जो आहे तो जनावरांना पण आहे. तळ्यातलं पाणी पिण्याचा अधिकार जो आहे तो सर्वसामान्य व्यक्तींना, माणूस म्हणवल्या गेलेल्या सर्वसामान्य व्यक्तींना तो अधिकार नाहीये, परंतु जनावरांना अधिकार आहे. महाडच्या चौदार तळ्याचा ऐतिहासिक संघर्ष जो आहे, सत्याग्रह 20 मार्च 1927 ला या दिवशी झाला. त्यानंतर अनेक दिवस, अनेक वर्ष हा जो दिवस आहे तो समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष जो आहे तो संघर्ष आपल्या समोर प्रेरणादायी म्हणून येत असलेला आपल्याला दिसून येतो. या देशामध्ये आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली. भारतीय राज्यघटनेने देशातल्या सर्व जाती धर्मांना समान हक्क प्रदान केला, पण पाण्याच्या प्रश्नावरून जाती आणि आर्थिक धार्मिक कार्य म्हणजे अस्मिता कशा उफाळून येतात याचं उदाहरण आजही आपण समाजामध्ये पाहतो. तथाकथित सवर्ण, उच्चवर्णीय, उच्च जातीय लोकांकडून होणारा जो काही दुजाभाव, द्वेष, अत्याचार जो आहे, त्या अत्याचाराची परिसीमा गाठणारा संघर्ष जो आहे तो संघर्ष म्हणजे कुठला? तर या संदर्भात महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष. चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना उद्देशून म्हणतात, चौदार तळ्याचं पाणी पिल्यामुळे आम्ही अमर होणार नाही. आजपर्यंत चौदार तळ्याचं पाणी पिलो नव्हतो, त्यामुळे आजपर्यंत आम्ही काही मेलो नव्हतो. चौदार तळ्यावरती जायचं कशासाठी जायचं? तर केवळ तळ्याचं पाणी पिण्यासाठी नाही, आमचा संघर्ष शेवाळ साचलेल्या पाण्यासाठी नाही, तर इतरांप्रमाणे आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्याकरता आपल्याला चौदार तळ्यावरती जायचं आहे. म्हणून भारतातील जाती व्यवस्थेने शोषण केलेला, त्यावेळी सवर्णांकडून अस्पृश्य मानल्या गेलेल्या दलितांना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवरती समान हक्क, सामाजिक न्याय मिळावा म्हणून हा कायदा 1923 साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला होता. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाडच्या नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सभा जी आहे ती सभा आयोजित केली होती. आणि ही सभा जी आयोजित केली होती, या सभेच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे, चौदार तळ अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहामध्ये सवर्ण समाजातील नेते मंडळी सुद्धा सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहामध्ये 3000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्याची सरकार दप्तरी नोंद. आम्हीही माणसे आहोत हे जगाला ठणकावून सांगण्यासाठी मात्र लढा अजून संपलेला नाही. त्यामुळे या संदर्भात ह्या सत्याग्रहाचं जे काही सुरुवात आहे ती सुरुवात झाली. मग तुम्ही म्हणलं सर याच्यातून साध्य काय झालं?
मग या संकल्पनेतून, सामाजिक न्यायाच्या संकल्पनेतून पाणी सार्वजनिक मालमत्तेवरती माणूस म्हणून आमचा देखील हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी किंवा सामाजिक न्यायाची संकल्पना रूढ करण्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने जाता येतं हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिले. अगदी काही दिवसांपूर्वीची घटना आहे, आत्ताची उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील दासनामध्ये एका मुस्लिम मुलाच्या मंदिराच्या आवारातील पाणी पिण्यावरून मारहाण झाली. ती मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी या संदर्भात अटक केली आणि त्यानंतर त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारल्याची जी घटना आहे ती घडते. राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन असताना 27 मे या दिवशी काही दलितांना प्रस्थापित लोकांनी गावातल्या आरोचं पाणी घेतलं म्हणून देखील बेदम मारहाण झालेली आहे. 9 जून 2019ला झालेल्या उत्तर प्रदेशच्या कोशांबीमधील एका घटनेमध्ये सार्वजनिक हँडपंपवरती पाणी भरलं म्हणून एका दलित महिलेला मारहाण झालेली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 17ने अस्पृश्यता संपवली, सामाजिक न्यायाची संकल्पना रूढ केली, परंतु घटना चालवणारे हात जर चुकीचे असतील तर घटना सुद्धा निरुपयोगी ठरवली जाईल हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं. कलम 15 नुसार राज्य केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती भेदभाव करणार नाही एवढं सांगून चालणार नाही, तर त्या सांगण्यावरून या संदर्भात आपल्याला पुढे त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावलं सुद्धा उचलावी लागतील. सधन पश्चिम महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्रातील घटना आहे 26 एप्रिल 2007 रोजीची. साताऱ्यातील कुळगजाई या गावचं मधुकर घाडगे कुटुंब, बरोबर, एक दलित कुटुंब, 48 वर्षांचे मधुकर विहीर खणत होते. डोंगराच्या उताराजवळ या संदर्भात हे गाव आहे. विहिरीला पाणी लागलं तसं गावातील सगळ्या मंडळींनी विरोध केला. डोंगराच्या बाजूला आधीपासून एक विहीर होती, आता नव्या विहिरीमुळे आमचं पाणी हिरावून घेतलं जाईल म्हणून मधुकर यांना विरोध होऊ लागला आणि मधुकर यांची शस्त्रांनी हल्ला करत हत्या देखील झाली. हा सामाजिक न्याय ही संकल्पना जी आहे, या संकल्पनेच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येतात. पुढे जर विचार केला आपण, जर याच संकल्पने संघर्षामध्ये, बरोबर, बाबासाहेबांनी समाज समता संघ जो आहे तो समाज समता संघ स्थापन केला. आता हा समाज समता संघ काय आहे ते देखील पाहायचं आहे आपल्याला. मग त्यानंतर सेकंड कॉन्फरन्स इन महाड आहे, वतन बिल मांडलं. वतन बिलाबद्दल, महावतनाबद्दल आपण सामाजिक न्यायाच्या संकल्पनेतून पाहणार आहोत. आपण सायमन कमिशन समोर साक्ष दिलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग पुढची संकल्पना आपल्या समोर येते बहिष्कृत भारताची. बहिष्कृत भारत काय आहे? बहिष्कृत भारत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सर हे वर्तमानपत्र होतं बहिष्कृत भारत. काय गरज होती वर्तमानपत्राची? आतापर्यंत राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था ही सगळी प्रस्थापितांच्या हातात आहे आणि जो मार्जिनलाइज सेक्टर आहे, सामाजिक न्यायाच्या अपेक्षेमध्ये असणारा, त्यांच्याकडे आपलं म्हणणं मांडण्याचं सुद्धा साधन नाहीये. तर त्यासाठी बहिष्कृत भारत हे बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केलेलं पाक्षिक आहे. 15 दिवसातून एकदा निघायचं. बाबासाहेब आंबेडकर या पाक्षिकाचे स्वतः संपादक होते. दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावरती बिरुदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या उद्धृत केलेल्या असत. दुसऱ्या अंकापासून सुरुवात केली. काय सुंदर ओव्या आहेत. आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पाय थेरती, देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी. या भारापासून सोडवी मेदनी, हे आता पार्थ निशंक ओवी, या संग्रामाचे चित्त देई. येथ हे वाचूनी काही बोलो नये, आता केवळ संग्राम, संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही. केवळ काय आहे तर अर्जुनाला जसं श्रीकृष्ण सांगतोय की आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पायी थेरती, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने, आता पार्थ निशंकू होई, या संग्रामा चित्त देई. ऐथ वाचून काही बोलो नये, आता केवळ संग्राम, संग्रामाशिवाय काहीही नाही. अस्पृश्यांमध्ये फक्त युद्ध प्रेरणा जी आहे, संघर्षाची प्रेरणा जी आहे, ती सामाजिक न्यायाच्या संघर्षाची प्रेरणा जी आहे, ती संघर्षाची प्रेरणा इथं चेतवत होती. सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालीत बाबासाहेबांची, कारण मराठी आणि त्यावेळेची सर्वसामान्यांना कळणारी भाषा, जनतेची भाषा मराठी आहे. बाबासाहेबांचं कार्यक्षेत्र
कर्मभूमी महाराष्ट्र आहे. म्हणून सगळी वृत्तपत्र बाबासाहेबांची मराठीमध्ये प्रकाशित झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी भाषेचे प्रकांड पंडित. मग तरी देखील वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये सुरू न करण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे महाराष्ट्रातील दलित जनता, गरीब जनता, मार्जिनाइज सेक्टर, गाव कुसाबाहेरचा जो काही समाज व्यवस्थेचा भाग आहे तो शिकलेला नाहीये. मग शिकलेलं नसेल तर ते वृत्तपत्र मराठीत असलं पाहिजे, त्यांना समजणारं असलं पाहिजे. म्हणून या संदर्भात ते मराठीतच सुरू केलेली त्यांनी सगळी वृत्तपत्र होती. त्याचवेळी महात्मा गांधी आपलं एक वृत्तपत्र हरिजन नावाचं इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित करायचे. पण त्यावेळी दलित जनतेला, सर्वसामान्य जनतेला इंग्रजी माहीतच नव्हती. मग बाबासाहेबांनी पुढील वृत्तपत्र सुरू केलं. सामाजिक न्यायाचं पुढचं पाऊल आहे. बहिष्कृत भारत सुरू केलंच की आता कोदंड, आता फक्त संघर्ष आहे. बाबासाहेबांना समजलं, बाबासाहेबांनी ही गोष्ट समजली की अरे माझा समाज मुका आहे, माझ्या समाजाला बोलण्यासाठी किंवा माझ्या समाजाला आवाजच नाही. गावकुसा बाहेरचा समाज आहे. प्रई सोनकांबळे म्हणतात की हे आमचेच गाव, हे गाव आमचेच, या गावची वेस मात्र आमची सावत्र. तुमच्या वरातीही जातात येथून थाटानं, पण आमच्या मैती मात्र नेता येत नाही. बाबासाहेबांना ह्या मुख्या जनतेसाठी बहिऱ्या व्यवस्थेचा आवाज व्हायचा होता. या मुख्या जनतेसाठी बहिऱ्या व्यवस्थेचा आवाज जर व्हायचा असेल तर आता काय करू? आता धरुनिया भीड निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियांचा जाण, सार्थक लाजून नवे हित. ह्या जगद्गुरु संत तुकोबराय महाराजांच्या ज्या काही ओळी आहेत त्या ओळींचा संदर्भ किंवा ओवीचा संदर्भ घेऊन जर आपण पाहिला तर बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 ला या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. मला या मुख्यांचा आवाज झाला पाहिजे. माझी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बहिरी आहे आणि माझा समाज मुका आहे. तो बोलणार कसा आणि हे ऐकणार कसे? आमच्या या बहिष्कृत लोकांमध्ये होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्य अत्याचाराला उपाययोजना सुचवण्यासाठी, त्यांची भावी उन्नती होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे. वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही. मुंबई इलाख्यामध्ये, तत्कालीन मुंबई इलाखा निघत असलेली जर इतर वृत्तपत्र पाहिली तर त्याच्यात असं दिसून येते की बरीचशी पत्र विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी. इतर जातीच्या हितसंबंधांची त्यांना पर्वाच नाहीये. माझी मुखी सगळी जनता आहे, आतापर्यंत बोलता चाललं नाही, समाज व्यवस्थेने बहिष्कृत केलेली जनता आहे सगळी. मग त्यामुळे या संदर्भात या अनुषंगाने जर विचार केला तर त्या वृत्तपत्रांना आमचा एक इशारा आहे. इशारा आहे, एखादी कोणतीही जात जर अवनत झाली, एखादी कोणतीही जात जर मागास राहिली, जर तिला सामाजिक न्याय मिळाला नाही तर त्या सामाजिक न्याय न मिळाल्याचा फटका त्या विशिष्ट जाती वर्गाला बसेलच, परंतु स्वतःला सवर्ण समजणाऱ्या इतर समाज व्यवस्थेला देखील त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. कारण समाज ही नौका आहे. ज्याप्रमाणे आग बोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचं नुकसान व्हावं म्हणून आगीला भोग पाडावं आणि त्याच्यात पाणी शिरावं, अरे ते बुडतीलच पण तू पण बुडणारच आहे. सामाजिक न्याय असंच काम करतो. म्हणून स्वहित साधू संध साधू पत्रकारांनी किंवा पत्रकारांनी आपलं नुकसान, इतरांचं नुकसान करून घ्यायचं पडत मूर्खपणाचं लक्षण शिकू नये. इतरांचं नुकसान अल्टिमेटली या देशाचं नुकसान होऊन सगळ्यांचं नुकसान होणारच आहे. मग बाबासाहेब आंबेडकर मूकनायकाच्या पहिल्या अंकातील या लेखामध्ये म्हणतात की हिंदू समाज एक मनोरा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये या संदर्भात तो मनोरा एक एक जात म्हणजे त्याचा एक 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 मजला आहे. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट की ह्या मनोऱ्याला शिडी नाहीये, जिना नाहीये. म्हणून एका मजल्यावरती जन्माला आलेल्या व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावरती जाण्याची सोय नाही. ज्यांनी ज्या मजल्यात जन्माला यावं त्यांनी त्याच मजल्यामध्ये मरावं. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असला तर वरच्या मजल्यामध्ये प्रवेश नाही, आणि वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असला तरी त्याला खालच्या मजल्यामध्ये लोटून देण्याची प्रज्ञा नाही. असं पहिल्याच अंकामध्ये बाबासाहेब आपली भूमिका स्पष्ट करतात. यानंतर बाबासाहेबांनी समता नावाचं वृत्तपत्र जे आहे ते समता नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. महाडच्या चौदार तळ्याला पाण्याला
अस्पृश्य समाजाने स्पर्श केला हे कर्मठ सनातनी प्रवृत्तीच्या सवर्णांना रुचलं नाही. या सत्याग्रहामध्ये दगडफेक पण झाली, अनेक जण जखमी पण झाले. शारीरिक जखमेपेक्षा एक मनाला प्रचंड मोठी लागलेली जखम होती बाबासाहेबांच्या, ती म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचं शुद्धीकरण गाईचं शेणमूत घालून किंवा गाईचं जे मलमूत्र जे आहे ते मलमूत्र घालून चौदार तळ्याचं शुद्धीकरण केलं होतं. माणसाच्या स्पर्शाने अपवित्र होणारं पाणी जनावरांच्या मलमूत्राने पवित्र करण्यात आलं होतं. सवर्ण कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक आता समाजाचं काम करता यावं, अस्पृश्य निवारणाचं काम करता यावं, यासाठी बाबासाहेबांनी समाज समता संघटन जन्माला घातले. त्यामध्ये सगळे प्रतिनिधी सवर्ण समाजाचे असावे की जेणेकरून जातीयता जी आहे, जातीभेद जो आहे तो नष्ट होण्यास मदत होईल. ब्राह्मण ब्राह्मणेतर वर्तमानपत्राचे संपादक देवी नाईक, अनंतराव चित्रे यांच्या आग्रहामुळे बाबासाहेबांना याचं अध्यक्षपद जे आहे ते अध्यक्षपद स्वीकारावं लागलं. आणि ही स्थापना 4 सप्टेंबर 1927 ची आहे. बाबासाहेब आंबेडकर सोडले तर यातील सगळे व्यक्ती जे आहे ते दलितेतर होते, म्हणजे दलित सोडून होते. म्हणजे बाबासाहेबांसोबत या संघर्षामध्ये दलित सोडून इतरही सर्व सवर्ण समाजाचे व्यक्ती होते. मग ही समाज समता संघाची उद्दिष्ट काय होती? मानव केंद्रित सामाजिक न्यायाला पुरेशी अशी संकल्पना स्पष्ट करणारी ही उद्दिष्ट होती की सर्व मनुष्य प्राणी समान आहे, प्रत्येकाचा हक्क समान आहे आणि हक्कावर प्रत्येकाचा समान हक्क आहे. समतेचा हक्क हा पवित्र आहे, अबाधित आहे, अबाध्य आहे. हा हक्क जन्मजात आहे, वर्ण जात वंश लिंग जन्मस्थान याच्या विपरीत आहे, म्हणजे याच्या आधारावरती तुम्ही भेदभाव करू शकत नाही. सामाजिक समता जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत समाजाचा जीवनक्रम सुरळीत चालणे अशक्य आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. समाजाच्या सुरळीत आणि सुसंघटित आयुष्यक्रमाला बाधक होणारी सर्व विचार आचार कार्य संस्था ही समाज समान तत्वाच्या विरुद्ध आहेत अशी याची घोषणा आहे. आणि या संकल्पनेच्या आधारावरच पुढे बाबासाहेबांनी आपलं मत मांडलं. मगाशी रामा महारचं उदाहरण घेतलं आपण. रामा महार आणि महारकी याचा जर विचार केला आपण तर बाबासाहेबांना महारवतन या संकल्पनेबद्दल प्रचंड राग होता. महारवतन म्हणजेच दलितांच्या घरासमोरील शेवग्याचं झाड आहे, ते तोडल्याशिवाय दलितांची प्रगती होऊ शकत नाही, इतकी ठाम भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी महारवतनाबाबत मांडली होती. पण महारवतन आणि बाबासाहेबांची ही भूमिका, ही संकल्पना काय आहे, म्हणजे याच्यामध्ये लॉजिकल बेस काय आहे तो आपण पाहूया. पहिलं समजून घ्या की महारवतन ही संकल्पना काय आहे. महारवतन ही संकल्पना म्हणजे कुठल्याशा एका जमिनीच्या तुकड्यासाठी महार समाजातील व्यक्तीने गावकीची पडेल ती सर्व कामे करावी, गाव कामगार म्हणून काम करावं, बरोबर, कामाचं स्वरूप निश्चित नाही, पगाराचं स्वरूप निश्चित नाही, अशा प्रकारची सर्व कामं करावी या संदर्भातील संकल्पना. मग बाबासाहेबांना हा विचारच मुळात जो आहे तो अतिशय घृणास्पद वाटला. बाबासाहेबांना या संदर्भात महाराष्ट्र प्रांत म्हणजे मुंबई प्रांत, महाराष्ट्र, कर्नाटक मधील अनेक जिल्ह्यामध्ये हिंडावं लागलं. निरनिराळ्या सभा, कोर्टातील दावे या सगळ्या फिरस्तीमध्ये बाबासाहेबांना एक लक्षात गोष्ट आली की महारवतन हा त्यांच्या खूप जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला. महारवतनामुळे महार समाजाची आर्थिक स्थिती, आर्थिक अधोगती झालेली आहे, नैतिक अधपतन झालेलं आहे, हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं. तुम्ही म्हणताय सामाजिक न्याय, सामाजिक न्यायामध्ये सर्वांना जर समान वाटा द्यायचा असेल तर जमिनीच्या एका तुकड्यासाठी महार समाजातील व्यक्ती हा सांग काम्या, गाव नोकर किंवा गाव कामगार म्हणून का राबवून घेतला जावा? मग या वतनाच्या गुलामीच्या शृंखलेतून, या सगळ्या गुलामीच्या साखळ्यांमधून समाजाला मुक्त केल्याशिवाय, दारातील शेवग्याचं झाड तोडल्याशिवाय पर्याय नाही. याचं खरं पाऊल पहिलं उचललं छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये. महारवतन लेखणीच्या एका झटक्यामध्ये रद्द करून टाकलं होतं की बंद.
महार समाजातील व्यक्तीला जर गाव कामगार म्हणून नेमायचा असेल तर पगारी नोकर म्हणून नेमा. 1921 साली त्यांनी यशस्वीपणे हे मुक्त केलं. पण त्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण बाबासाहेबांना पटत होतं या सगळ्या संकल्पनेतून. परंतु बाबासाहेबांना संपूर्ण देशभर, संपूर्ण महाराष्ट्रभर ही आवश्यकता वाटू लागली. त्यांनी अनेक बैठका घेतल्या, त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले गेले. संयम बाळगून त्यांनी आपले विचार, मत या संदर्भात समाज बांधवांचं मत काय आहे जाणून घेण्यास त्यांनी गावोगावी सभा घेतल्या. मग सगळ्यांनी सांगितलं की बाबा महारवतन रद्द करू नका, जमिनीचे तुकडे जातील आपले, जमिनी मिळाल्यात महारवतनाच्या. बाबासाहेबांनी सांगितलं हा जमिनीचा तुकडा म्हणजे दारातील शेवग्याचं झाड आहे, ते गुलामगिरीचं प्रतीक आहे. त्या जमिनीच्या तुकड्यापायी आपल्याला गावातील सांगकाम्या, हरकाम्या नोकर म्हणून काम करावं लागत आहे. पगारी नोकर असला पाहिजे महार कामगार, त्याला सरकारच्या तिजोरीतून पगार मिळाला पाहिजे. जमिनीच्या तुकड्यासाठी गावातील कोणत्याही व्यक्तीच्या बरोबर उष्टी आणण्यावरती किंवा गावातील कोणत्याही व्यक्तीच्या उपकारावरती जगण्या इतपत आपली परिस्थिती बिकट असू नये असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. मग त्यांनी हे बिल जे आहे, हे बिल या संदर्भात, या बिलाचा एक मसुदा तयार केला, महारवतन बिलाचा मसुदा तयार केला. आणि हे बिल मांडण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांना 19 मार्च 1928 कौन्सिल पुढे हे बिल मांडलं त्यांनी. आणि त्यानंतर 16 ऑगस्टच्या बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये ते बिल प्रसिद्ध झालं. आणि या बिलाचा मराठी तर्जुमा बहिष्कृत भारतमध्ये 7 डिसेंबर 1928 मध्ये प्रसिद्ध केला. आणि 4 डिसेंबर 1923 बरोबर विशेष लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केल्यानंतर या संदर्भात सर्व माहिती संकलित केली होती की अधिक चांगली तजवीज करा महार समाजाबाबतीत. कनिष्ठ दर्जाच्या वंश परंपरेच्या गाव कामगारांना वतनाचा बदला परतावा मिळाला पाहिजे. बरोबर. त्यानंतर या संदर्भात बलुत्याचे पेशव्या पट्टीमध्ये रूपांतर केले पाहिजे. कनिष्ठ वतन जे आहे ते धारण करणारा चाकरी जी आहे ती चाकरी करण्याच्या पात्रतेपासून स्वतःच मुक्त करण्याची मुभा पाहिजे. आणि वहिवाटदार जे आहेत त्यांना कर्तव्य जी आहे ती निश्चित झाली पाहिजे. तो कर्तव्य निश्चित केल्याशिवाय या संदर्भात पुढे जाता येणार नाही. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं पाऊल असेल तर महारवतन नष्ट करणे. बाबासाहेबांचा हा जिव्हाळ्याचा विषय होता. आता प्रश्न आला सामाजिक न्यायाचा. सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. मग ते सार्वजनिक ठिकाण एखादा पाणवठा असेल, एखादा धोबीघाट असेल, एखादा रस्ता असेल, एखादं हॉटेल असेल, एखादं दुकान असेल किंवा एखादं मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये सुद्धा सगळ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे ना. देवाचीच लेकरं आहेत सगळी, मग देवाच्या लेकरांना सगळीकडे एकच प्रवेश मिळाला पाहिजे. पण असा प्रवेश त्यावेळी शक्य नव्हता. तो दिवस होता रामनवमीचा. प्रभू श्रीरामाचा रथ ओढण्यासाठी आतुर झालेले तरुण रथाची वाट पाहत होते. हलकल्लोळ उडाला अचानकपणे. काही लोकांनी तो रथ पळवला. वाट पाहणारे तरुण त्या रथामागे धावले आणि तितक्यात तरुणांवरती आणि त्या नेत्यांवरती दगडधोंड्यांचा वर्षाव झाला. या प्रसंगाला आता 92 वर्ष झाली. हा रथ होता नाशिकच्या काळाराम मंदिरातील रामाचा आणि हा नेता होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यातील काळाराम मंदिराचा लढा याला अभूतपूर्व असं स्थान आहे. फक्त हिंदू समाजाला जाग करण्यासाठी नाही तर सत्ताधारी इंग्रजांना सुद्धा जाग यावी यासाठी त्यावेळी दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत, सामाजिक न्याय ही फक्त संकल्पना म्हणून न राहता सगळ्यांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी हा लढा उभा केला. 2 मार्च 1930 सुरू झालेला हा लढा पुढे 5 वर्ष चालला. दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला. रथ पळवल्यानंतर सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडींमध्ये 125 पुरुष होते बरोबर आणि 25 स्त्रिया ज्या आहेत त्या 25 स्त्रिया जातील असं ठरलं. मंदिराभोवती हजारांच्या वर बंदूकधारी सैनिक तैनात करण्यात आले. त्या दिवशी स्पृश्यांना सुद्धा मंदिर प्रवेशात मज्जाव करण्यात आला की कोणीच जायचं नाही त्या दिवशी. पुढे महिनाभर सत्याग्रह सुरू राहिला. 9 एप्रिल 1930 रामनवमीचा दिवस उजाडला. हिंदू आणि सनातनी विचारधारेचे जे काही लोक आहेत आणि सत्याग्रहाच्या नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असं ठरलं की स्पृश्य आणि अस्पृश्य मिळून रामाचा रथ ओढतील. सगळ्यांनी मिळून, देव सर्वांचा आहे, आपण सर्वांनी करायचं. कार्यकर्त्यांसह बाबासाहेब मंदिराच्या जवळ आले. पण बाबासाहेबांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच या संदर्भात काहींनी तो रथ जो आहे तो रथ दुसरीकडे वळवला आणि तो रथ पळवायला सुरुवात केली.
त्या रथाचा पाठलाग बाबासाहेबांच्या अनुयायांनी केला. बाबासाहेबांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक बरोबर साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत पण कळवला की असं असं होते. अनुयायांवरती दगडधोंड्यांचा वर्षाव झाला. बाबासाहेबांवरती दगड पडू नये, आपल्या नेत्याला जखम होऊ नये, लागू नये म्हणून सहकार्यांनी त्यांच्या डोक्यावरती छत्री धरली होती, पण त्यांना जखम झाली. या घटनेमध्ये एक तरुण रक्तबंबाळ झाला, नंतर त्याचा मृत्यू झाला. सत्याग्रहानंतर नाशिकमधील अस्पृश्य समाजाला अतोनात छळाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या, रस्ते बंद झाले. इतकंच नाही तर दुकानातून वस्तू पण मिळेनासे झाले. डॉक्टर बाबासाहेबांनी हा संघर्ष सुरूच ठेवला. धनंजय कीर आपल्या पुस्तकामध्ये याबद्दलची सगळी स्पष्टीकरणात्मक माहिती जी आहे ती स्पष्टीकरणात्मक माहिती देतात. शोषितांचा लढा जो आहे, हा सामाजिक न्यायाचा लढा जो आहे, तो फक्त मंदिर प्रवेशापुरता आहे का? तर नाही. बाबासाहेब म्हणतात की हा मंदिर प्रवेश फक्त मंदिर प्रवेश नाहीये की जिथं प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून जाऊ शकतो, तिथे दलित म्हणून, सवर्ण म्हणून किंवा कुठलाही व्यक्ती म्हणून, मनुष्य प्राणी म्हणून आम्हाला देखील जाण्याचा अधिकार आहे, हे स्पष्ट आहे. 1933 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येरवडा तुरुंगामध्ये भेट होते. त्यावेळी गांधीजी आणि डॉक्टर सुब्बारायन यांनी या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती बाबासाहेबांना केली. आंबेडकरांनी थेट नकार दिला की नाही, हे विधेयक नाही होणार. या विधेयकामध्ये मंदिर प्रवेशाबाबत लिहिलेलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं बाबासाहेबांनी सांगितलं. याचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि पत्रे, प्रकाशक, भारतीय परराष्ट्र खातं याच्यामध्ये आपल्याला मिळून जाते. मग 1933 साली जे विधेयक मांडलं गेलं किंवा विधेयकाला मसुदा जो होता, त्या मसुद्याच्या संदर्भात समर्थन देण्याची विनंती जी आहे ती बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांनी सांगितलं समर्थन का द्यायचं? मंदिर प्रवेशाबद्दल तुम्ही लिहिले, परंतु मंदिराच्या पूजेच्या अधिकाराबद्दल कुठे लिहिले? आंबेडकरांनी गांधीजींना आपली मंदिर प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट सांगितली होती. त्यांनी सांगितलं होतं शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. हा सामाजिक न्यायाचा लढा जो आहे, दिस बॅटल ऑफ सोशल जस्टिस, हा या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणं आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जाती व्यवस्थेचं उच्चाटन होणं गरजेचं आहे. ते झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही. ही पहिली थिणगी पडते राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये. आणि बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये दुसरी आणि पराकोटीच्या संघर्षाची थिणगी पडते, ती म्हणजे पुणे कराराच्या अनुषंगाने. पुणे करार आणि सामाजिक न्यायाचं अतिशय जवळचं नातं आहे. ज्याप्रमाणे या देशामध्ये मुस्लिमांना 1909 मध्ये, 1919 मध्ये मुस्लिम शीख समुदायाला स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद झाली, त्याचप्रमाणे दलितांना देखील स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजेत, ही बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. गांधीजींचं म्हणणं होतं दलित हा हिंदू समाजाचा अविभाज्य भाग आहे. मुळातच भारतामध्ये पडलेली जी फूट आहे ती फूट पराकोटीची आहे आणि ती याच्या पुढे आणखी जर फूट पडत गेली तर दोन्ही समाजांमध्ये आणखी वितुष्ट निर्माण होईल, तर हे नको. बाबासाहेबांनी सांगितलं की वितुष्ट निर्माण होण्याचा प्रश्न येतोच कुठे, आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. मुळातच दलित समाज किंवा दलित प्रवर्ग जो आहे तो हिंदू समाजाचा भाग आहे, हे आतापर्यंत कोणत्या पुराव्यानिशी तुम्ही सादर करता? विधिमंडळातील अस्पृश्यांच्या राखीव जागा संबंधी बाबासाहेबांनी महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 ला झालेला करार आहे. 1931च्या शेवटी दुसरी गोलमेज परिषद झाली, त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाचा विचार झाला. बाबासाहेबांनी तिथे आपली भूमिका स्पष्ट मांडली की अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. ब्रिटिशांना तर ही संधीच होती, नामी संधी, की जर दोन समाजामध्ये फूट पडत असेल तर दोन समाजामध्ये पडणारी फूट जी आहे ती आपल्यासाठी उपयोगाचीच आहे. मुसलमान शीखांना जर स्वतंत्र मतदारसंघाचा आधीच मान्य झालेला आहे, तर मुसलमान वगळता उरलेल्या सर्व हिंदूंकरवी अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधित्व, रास्त राजकीय हक्क मिळाले पाहिजेत.
असं अशक्य वाटल्यावरून बाबासाहेबांनी सांगितलं अस्पृश्यांच्या राखीव जागा आणि विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला की आपल्याला हे मिळालं पाहिजे. गांधीजींनी त्याला विरोध केला, या जागांच्या संकल्पनेला. गांधीजींचं म्हणणं होतं की ऑलरेडी फूट पडत चाललेली आहे, आणखी समाजामध्ये फूट नको. बाबासाहेबांनी सांगितलं इथं दलितांना माणूस म्हणून जगू देण्याचा अधिकार मिळत नाहीये आणि तिथं कसली तुम्ही फुटीचा विचार करत आहात. मुळातच मुस्लिम आणि शिखांना स्वतंत्र मतदारसंघ आहेतच ना. इव्हन बाबासाहेबांनी दलितांना हिंदूमधील प्रोटेस्टंटचा दर्जा द्या असं पण संकल्पना मांडली होती. याचा निर्णय ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्याकडे सोपवण्यात आला. पंतप्रधानांनी काय केलं, 14 ऑगस्ट 1932 ला जातीय निवडा कम्युनल अवॉर्ड जाहीर केला आणि बाबासाहेबांची मागणी मान्य केली. गांधीजींनी त्या विरोधात 20 सप्टेंबर 1932 पासून प्राणांतिक उपोषण सुरू केलं. बाबासाहेबांनी ही गोष्ट फार मनाला लागली. त्यांच्यामध्ये अस्पृश्यता हा हिंदूंचा अंतर्गत नैतिक आणि धार्मिक प्रश्न होता. गांधीजींच्या मते राजकीय प्रश्न नव्हता हा अस्पृश्यांचा प्रश्न, असं गांधीजींचं मत. अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ केले की हिंदू समाजाचं विघटन तर होईलच, शिवाय अस्पृश्यांना त्याच्यातून काही लाभही होणार नाही. 20 वर्ष स्वतंत्र मतदारसंघ, दुहेरी मतदारसंघ, बरं, हे सगळं जर मिळालं तर अस्पृश्यांना आपल्या हक्कांचं हितसंबंधांचं रक्षण स्वतःच करता येईल, ही बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. आता बाबासाहेबांना गांधीजींचे प्राण पण मोलाचे वाटत होते, कारण गांधीजींच्या प्राणाला जर धोका निर्माण झाला बरं तर संपूर्ण देशभर या संदर्भात एक प्रकारे दलितांच्या विरोधात एक लाट उठू शकते. 6-7 कोटी बांधव एका बाजूला आहे, त्यांचं राजकीय भवितव्य आहे, गांधीजींचे प्राण एका बाजूला आहे. पण तरी सुद्धा आपल्या समाज व्यवस्थेचे म्हणजे राजकीय हित बाबासाहेबांना फार मोठं वाटत होतं. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट होती की अमानुष अत्याचार आणि अन्यायाच्या गर्तेत पिचत पडलेल्या माझ्या समाज व्यवस्थेला जर मी वाचवू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालून गेली, ही कमिटमेंट होती. गांधीजींच्या प्रायोपवेशनामुळे त्यांच्यावरती चहू बाजूंनी दडपण आलं आणि त्यावेळेस गांधीजींची ताकद तुम्हाला माहिती आहे. तारा, पत्र, भेटी, निंदा, धमक्या सगळे चालू झाले. मतपरिवर्तनापेक्षा दडपणाखाली ते तडजोडीला तयार झाले. बॅरिस्टर जयकर, तेज बहादूर सप्रू, पंडित मदन मोहन मालवीय बरोबर यांच्या मध्यस्थीला यश आलं आणि पुणे करार जो आहे तो पुणे करार झाला. आणि इथून खरी थिणगी जी आहे ती थिणगी पडली बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारधारेमध्ये. पुढे या संदर्भात जर इव्हेंट्सचा विचार केला बाबासाहेबांच्या आयुष्यातील 1935 ते 37च्या, तर रमाबाईंचं, माता रमाबाईंचं निधन जे आहे ते 1935 ला झालं बरोबर. त्यानंतर बाबासाहेब प्रिन्सिपल गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जे आहे बॉम्बे येथे अपॉइंट झाले. त्यानंतर 13 ऑक्टोबर 1935 ला हिस्टॉरिकल येवला परिषद झाली, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्याची पार्श्वभूमी त्या संदर्भात पूर्णतः धार्मिक सामाजिक वेगळी आहे बरोबर. डिसेंबर 1935चं महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज इन्व्हाइटेड by the Jat Path Todak Mandal Lahore at preside over the conference. Dr. Ambedkar prepared his historical speech, The Annihilation of Caste. The conference was cancelled by the Mandal on the ground that Dr. Babasaheb Ambedkar's thought were revolutionary. क्रांतिकारक विचार आहेत, काही पण होऊ शकतं. Finally, Dr. Ambedkar refused to preside and published his speech in the form of book in 1937. ते पुस्तक म्हणजेच या संदर्भात जातपात तोडक मंडळासमोर केलेलं भाषण म्हणजेच हे पुस्तक जे आहे ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचं महत्व आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. जर सर्वसामान्य व्यक्तींच्या सामाजिक न्यायाचा जर आपण विचार केला तर सामाजिक न्यायामध्ये ह्या पुस्तकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जाती व्यवस्थेचं निर्मूलन बहुचर्चित पुस्तक आहे, 1936 मध्येच आलं होतं हे.
जातपात तोडक मंडळाने त्यावेळी आयोजित केली होती वार्षिक अधिवेशन. त्या वार्षिक अधिवेशनासाठी बाबासाहेबांना भाषण द्यायला बोलवलं आणि बाबासाहेबांनी अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. पण ज्यावेळेस त्यांनी ते बाबासाहेबांचं भाषण लिहिलेलं पाहिलं त्यावेळेस या संदर्भात त्यांना ते फार आपत्तीजनक वाटलं, क्रांतिकारी वाटलं, रिव्होल्युशनरी वाटलं आणि मंडळाच्या सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बदल करावा. कोणाला सांगत आहेत? बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली की भाषणामध्ये कोणतंही परिवर्तन होणार नाही. शेवटी कार्यक्रमच रद्द झाला. मग बाबासाहेबांनी हेच भाषण जसेचे तसे 1936च्या दरम्यान ॲनॅलिशन ऑफ कास्ट या नावाने प्रसिद्ध झालं. आणि याच्यामध्ये या संदर्भात ह्या पुस्तकामध्ये हा ग्रंथ इतका गंभीर आहे, छोटीशी पुस्तिका आहे. यात बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेच्या आधारावरती असलेल्या उन्मूलनासंबंधी प्रचंड गंभीर स्वरूपात चर्चा केलेली आहे. जर सामाजिक न्याय समाज व्यवस्थेमध्ये जर राबवायचा असेल किंवा जर तो आपल्याला त्या समाज व्यवस्थेमध्ये प्रत्यक्षात आणायचा असेल तर जाती व्यवस्थेच्या उन्मूलनाशिवाय, ॲनहिलेशन ऑफ कास्ट शिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला जातीभेद नष्ट करायचा असेल, जाती व्यवस्थेत छेद करू पाहत असाल तर कोणत्याही परिस्थितीत धर्मग्रंथ नाकारावे लागतील, धर्मग्रंथांना डायनामाइट लावावं लागेल. कारण धर्मग्रंथांच्या तर्कांनी या संदर्भात कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही आणि नैतिकतेपासून मनुष्य वंचित राहतो आणि धर्म गेल्याशिवाय जाती व्यवस्था नष्ट होऊ शकत नाही. ही भूमिका बाबासाहेबांनी यावेळी प्रत्यक्ष स्वरूपात स्पष्ट मांडली. बरं, पुढे आहे या संदर्भात बाबासाहेबांचं योगदान. ते म्हणजे 4 जानेवारी 1938ला सोलापूर म्युनिसिपल काउन्सिलमध्ये रिसेप्शन झालं. 1938लाच द काँग्रेस पार्टी इंट्रोड्यूस अ बिल मेकिंग चेंज इन द नेम ऑफ अनटचेबल्स. काँग्रेस पार्टीने 1938ला एक बिल मांडलं. त्याच्यामध्ये अनटचेबल्स, अस्पृश्य यांचं नाव जे आहे ते नाव चेंज करायचे. बरोबर, नाव चेंज करायचं. अस्पृश्यांना काय म्हणायचं आता? हरिजन असं म्हणायचं. बाबासाहेबांचे तळपायाची आग मस्तकात केली. हरिजन म्हणजे काय? सन ऑफ गॉड, हरीचे जन. आंबेडकर क्रिटिसाइज्ड द बिल as in his opinion the change of name will make no real change in his conditions. काय चेंज होणार आहे नावात बदल झाल्यामुळे? आंबेडकर अँड भाऊराव गायकवाड प्रोटेस्टेड अगेन्स्ट द यूज ऑफ हरिजन्स टर्म इन लीगल नेम्स. त्यांनी सांगितलं लीगल नेम मध्ये अजिबात नाही वापरायचं. हे नाव बदलून काय होणार आहे? समाजाची परिस्थिती बदलायची असेल, सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय जर न्याय सगळ्यांना मिळवून द्यायचा असेल तर ते प्रत्यक्ष कार्य झालं पाहिजे. नाव बदलून काय होणार आहे? व्हेन द रुलिंग पार्टी by the sheer force of numbers defeated the ILP, the Labour Party group walked out the assembly in the protest under the leadership of Ambedkar. बाबासाहेबांनी सभात्याग केला की नाही, आम्हाला नाही थांबायचे इथे. He organized peasants march on the Bombay Assembly. शेतकऱ्यांचा मोर्चा नेला. The peasants demanded the passing of Ambedkar's bill for abolition of खोती सिस्टीम. शेतकऱ्यांनी खोती सिस्टीम, कोकणातली खोती सिस्टीम ही जाती व्यवस्थेला अत्यंत पूरक होती. जाती व्यवस्थेला अत्यंत काय म्हणू शकतो आपण त्याला, जाती व्यवस्थेचं पालन करणारी होती. तर या जाती व्यवस्थेचं पालन करणाऱ्या सिस्टीमला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी, खोती सिस्टीम रद्द करण्यासाठी ही बिल जे आहे ते बाबासाहेबांनी मांडलं. आणि बाबासाहेबांनी मांडलेल्या बिलाच्या अनुषंगाने या संदर्भात काय झालं तर या संदर्भात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. अशा असंख्य घटना घडत गेल्या. मग त्यानंतर अहमदाबादची कॉन्फरन्स असेल, रेल्वे वर्कर्स मनमाड असेल, बरोबर, हिस्टॉरिकल भाषण असेल, किंवा सेपरेशन ऑफ कर्नाटका स्टेट असेल, किंवा पुढे या संदर्भात बाबासाहेबांनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट बिल जे आहे ते 1938, मी मुद्दामून बरं का, मुद्दामून बाबासाहेबांनी जे देशासाठी योगदान दिलेलं आहे म्हणजे ते महिलांसाठीचं योगदान, सामाजिक जे प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते प्रत्यक्ष थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. मग इफ काँग्रेसमेन बिलीव्ह दॅट स्वराज इज देअर बर्थ राईट, देन द राईट टू स्ट्राईक इज द बर्थ राईट ऑफ वर्कर्स. काँग्रेस म्हणत होती की संप करायचा अधिकार नाही भेटला पाहिजे. बाबासाहेब म्हणले नाही, जर स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असेल तर संप हा सुद्धा जन्मसिद्ध अधिकार आहे. संप करण्याचा अधिकार पण मिळालाच पाहिजे. हा कामगारांचा अधिकार आहे, तुम्ही तो कशाला नाकारता? बाबासाहेबांनी स्पष्ट, ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे.
सामाजिक न्याय हा असाच चालत नाही. फक्त सामाजिक न्यायाची भूमिका ही स्पष्ट इथं भूमिका आहे की या संदर्भात तुम्ही संपाचा अधिकार नाकारू शकत नाही. पुढे सांगितलेलं आहे इंडस्ट्रियल वर्कर स्ट्राईक आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सहभाग घेतला. पुढे काही महत्वाच्या घटना आहेत. आणि नेहरूंची पहिली भेट 1939 ची आहे बाबासाहेबांसोबतची. मग बाबासाहेबांनी महार पंचायतीची स्थापना 1990 ला केलेली, 1940 ला केलेली आपल्या दिसून येते. नेताजी सुभाषचंद्र बोस बॉम्बेमध्ये पहिल्यांदा 22 जुलै 1940 ला बाबासाहेबांना भेटले. डिसेंबर 1940 ला बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान प्रसिद्ध केलं, ज्याच्यामध्ये पाकिस्तानवरचे अत्यंत परखड आणि स्पष्ट विचारसरणीचे जे काही मूलभूत तात्विक सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहे. पुढे आहे या संदर्भात डॉक्टर आंबेडकर परसिव्ड द इश्यू ऑफ रिक्रुटमेंट ऑफ महार इन आर्मी. द रिझल्ट महार बटालियन वॉज फॉर्म. जानेवारी 1939 ला महार बटालियनची स्थापना करण्यात आली. बाबासाहेबांनी सांगितलं की मूळचा महार समाज जो आहे तो पराक्रमी आहे, शूरवीर आहे, तर त्याला मिलिटरीमध्ये घेता आलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे तुम्ही. आणि त्यांच्या विनंतीचा किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून महार बटालियनची स्थापना करण्यात आली. मग महार डायनॅस्ट पंचायत समिती स्थापन झाली. पुढे या संदर्भात अनेक संकल्पना झाल्या. मग टॅक्स ऑन महार वतन्स आहे. द कॉन्फरन्स ऑन हेल्ड सिन्नर इन प्रोटेस्ट ऑफ टॅक्स ऑन महार वतनावरती ज्यावेळेस टॅक्स लावला त्यावेळेस या संदर्भात हे घेतली, सभा घेतली. पुढे आणखी काही घटक घेतले. बाबासाहेब कॅनडाला गेले पुन्हा नंतर. मग त्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा येतो शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. आता सामाजिक न्यायामध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं कसं कार्य आहे हे पाहूया आपण. फार सुंदर टॉपिक आहे हा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. ती होणार सर सामाजिक न्यायाचा आणि याचा काही संबंध आहे. सामाजिक न्याय ही त्यासाठी सामाजिक न्यायाचा अर्थ तुम्हाला मी याच्या आधी सांगितला की देशातील वेल्थ असेल, इकॉनॉमिक असेल, किंवा ती मग पॉलिटिकल वेल्थ असेल, किंवा मग ती इंडस्ट्रियल वेल्थ असेल, किंवा ती मग ती सोशल वेल्थ असेल, या सगळ्या वेल्थचं समान वाटप सगळीकडे झालं पाहिजे, याला आपण सामाजिक न्याय म्हणतो. मग शेड्यूल काय, एक देशव्यापी राजकीय पक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी या पक्षाची स्थापना 17 ते 20 जुलै 1942 ला नागपूरच्या परिषदेमध्ये केली. मद्रासमधील एक नेते राव बहादूर एन शिवराज हे परिषदेचे अध्यक्ष होते. यापूर्वीचा त्यांचा स्वतंत्र मजूर पक्ष होता 1936 साली, ज्याची स्थापना झाली ती 36 ते 42 दरम्यान. तो बरखास्त करून त्यांनी भारतीय राजकारणात होत असलेल्या जे काही संविधानिक बदलाच्या पार्श्वभूमीवरती नवीन पक्षाची स्थापना केली. आता ब्रिटिश भारतातील बदल हे जे आहेत ते बाबासाहेबांनी फार जवळून पाहत होते. मग दलितांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, राजकीय प्रतिनिधित्व जर दलितांना मिळालं नाही तर ते हक्क कसे मांडू शकतील आणि भांडतील कसे सामाजिक हक्कांसाठी. जरी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या नावाने भारतातील दलितांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष वाटत असला तरी हा पक्ष केवळ दलितांचा नसून सर्व कामगारांचा पक्ष आहे हे त्यांनी स्पष्ट केलं होतं जाहीरनाम्यातच. हा जाहीरनामा सर्व स्त्री पुरुषांकरता जाहीर करण्यात येत आहे. मत देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा अशी अपेक्षा आहे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा सार्वजनिक कल्याणाला महत्व द्या अशी त्यांची दृढ श्रद्धा असली पाहिजे अशी अपेक्षा आहे. अखिल भारतीय दलित फेडरेशन निवडणूक जाहीरनामा, दलितांचे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1942च्या नागपूर परिषदेमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची कार्यकारिणी निवडणुकीद्वारे नियुक्त करण्यात आली. हजारो प्रतिनिधी उपलब्ध होते. बंगाल, बॉम्बे, पंजाब, केंद्रीय प्रांत, बरार, त्याच्यानंतर संयुक्त प्रांत, इथून सगळे प्रतिनिधी होते. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं क्रिप्स मिशन जे आलं होतं त्यावेळेस, त्या क्रिप्स मिशनच्या बद्दलच्या भूमिकेला पूर्ण समर्थन देणे हा या परिषदेचा उद्देश होता. या परिषदेमध्ये विविध ठराव देखील पास करण्यात आले. म्हणजे एक राजकीय पक्ष असा की राजकीय पक्षाच्या आधारावरती बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी आपली भूमिका मांडली आणि भूमिका मांडून या संदर्भात स्पष्ट केलं की आपल्याला या सत्तेचं सहभागी व्हायचे, या देशाची शासनकर्ती जमात व्हायचा. मग त्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यातील काही घटना जर पाहिल्या, फर्स्ट स्पीच इन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली 1 नोव्हेंबर 1946, स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला 1947 ला. आणि 19th ऑफ एप्रिल 1947 आर्टिकल 17 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर द एबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी वॉज मूव्ड बाय द सरदार वल्लभभाई पटेल इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अँड इट वॉज पास्ड.
15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग करायला सुरुवात घेतली. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि बाबासाहेबांमध्ये जो संबंध आहे तो या संदर्भात मी मज पामराशी काय थोरपण अशा भूमिकेतून पुढे जातो. बाबासाहेबांचं हे दुसरा विवाह इथं 1948ला होतो. बरोबर. दलितांवरचं पुस्तक प्रकाशित होतं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काम. आता हे सगळं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काम झालं बरं का, सगळं सुरू. लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत बाबासाहेब झाले आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काम जे आहे ते काम सुरू झालं. आता सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान यांचं अतूट नातं आहे. कारण आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, या आधारावरती भारतीय संविधान जे आहे ते संविधान आधारलेलं आहे. हा सामाजिक न्याय भारतीय राज्य घटनेमध्ये कसा आला? व्हॉट वी आर हॅव्हिंग दिस लिबर्टी फॉर. आपण आपले हे स्वातंत्र्य कशासाठी मिळाले? वी आर हॅव्हिंग दिस लिबर्टी इन ऑर्डर टू रिफॉर्म आवर सोशल सिस्टीम. सामाजिक संरचना बदलण्यासाठी आपल्याला ही स्वातंत्र्य मिळाले आहे. विच इज फुल ऑफ इनइक्वॅलिटी. पूर्ण असमानतेचं वातावरण आहे. डिस्क्रिमिनेशन अँड अदर थिंग्स विच कॉन्फ्लिक्ट आवर फंडामेंटल राईट्स. आपल्या मूलभूत हक्कांशी प्रतारणा करणारी ही जी अनइक्वॅलिटी आहे, इनइक्वॅलिटी आहे, डिस्क्रिमिनेटरी सिस्टीम आहे, ती नष्ट करण्यासाठी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. सामाजिक न्याय साध्य करायचा असेल तर समानता प्रस्थापित करावी लागेल. समानतेचे तत्व बाबासाहेबांनी, दी आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द आर्किटेक्ट ऑफ सोशल जस्टिस and the architect of fundamental rights in the Indian Constitution, असं बाबासाहेबांना आपण म्हणू शकतो. बाबासाहेब हे फंडामेंटल राईटचे सुद्धा आर्किटेक्ट असलेले आपल्याला दिसून येतात. भारतीय राज्यघटना आणि म्हणजे सामाजिक न्याय याची संकल्पना कशी आहे, फार मोठा हा एक संपूर्ण वेगळा टॉपिक आहे, पण तरी पण थोडक्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. भारतीय राज्यघटना आणि सामाजिक न्याय कसा आपल्याला दिसतो? Drafting the preamble of the constitution, the Ambedkar served the chairman of the drafting committee, leading the task of drafting the preamble which outlines the core of the constitution of India. नेहरूंनी या संदर्भात त्याचा आराखडा ज्यावेळेस बनवला त्यावेळेस त्याचा ड्राफ्ट तयार करण्याचं काम जे आहे ते बाबासाहेबांनी केलं. आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. ऍडव्होकेट्स ऑफ फंडामेंटल राईट. बाबासाहेब आंबेडकर हे मूलभूत हक्कांचे वकील, म्हणजे मूलभूत हक्कांचे पाठीराखे होते. ही प्लेड द व्हायटल रोल इन द इन्क्लुजन ऑफ फंडामेंटल राईट इन कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी आग्रहाने फंडामेंटल राईट्स भारतीय राज्यघटनेमध्ये टाकले, जे सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी अत्यावश्यक घटक आहे. एस्टॅब्लिशिंग युनिव्हर्सल सफराज. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची भूमिका त्यांनी मांडली. अरे तुझ्या मताला जेवढी किंमत आहे ना, तेवढीच लखपतीच्या मताला किंमत आहे, त्याची तेवढीच करोडपतीच्या पंतप्रधानाच्या मताला जी किंमत आहे तेवढीच झोपडपट्टी मधल्या व्यक्तीच्या मताला किंमत आहे. हे युनिव्हर्सल सरफराज जे आहे, युनिव्हर्सल सरफराज विच मीन्स दॅट एव्हरी ॲडल्ट सिटीजन हॅज अ राईट टू वोट विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट, जेंडर अँड सो ऑन थिंग्स. हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं तत्व आहे. रूटिंग आवर सेक्युलर स्टेट. या देशामध्ये कुठली धर्मसत्ता काम करणार नाही आता, या देशामध्ये राजसत्ता काम करणार नाही आता, तर या देशामध्ये जनतेची सत्ता असणार आहे. ही वॉज स्ट्रॉंगली ॲडव्होकेटेड फॉर द सेक्युलर स्टेट. ॲज अ रिझल्ट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर्ड इंडिया ॲज सेक्युलर नेशन. सामाजिक न्यायामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे निपक्षपातीपणाची. ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी. सामाजिक न्याय साध्य करायचा आहे. अनटचेबिलिटीची किती उदाहरणं देऊ? असंख्य. म्हणजे आता डोळ्यासमोरून शेकडो पुस्तकं जात आहेत वाचलेली, पण विस्तार भयास्तव थोडस माघार घेतो.
He was committed to eradicating the practice of untouchability and ensuring equality for the Dalit community. The Constitution explicitly abolished the untouchability. हे सामाजिक न्याय आहे. रिझर्वेशन इन पॉलिटिक्स आहे किंवा रिझर्वेशन पॉलिसीज आहेत आपल्या पॉलिटिक्स मध्ये तर आहेच आहे, सामाजिक रिझर्वेशन सुद्धा आहे. वेळेच्या अभावी या संदर्भात सगळ्या संकल्पना जरी स्पष्ट करता नाही आल्या तुमच्या समोर, तरी पण फार सुंदर सोप्या शब्दात एकदम सोप्या एकदम क्लिअर क्रिस्टल क्लिअर स्वरूपात सांगतो. ए आणि बी आहेत, दिसायला सगळे सेम आहेत, हाईट त्यांची सेम आहेत, शारीरिक दृष्ट्या दोघांमध्ये काहीच फरक नाहीये. ए चा पगार आहे 10,000 आणि बी चा पगार आहे 50,000 रुपये. सी ही मुलगी आहे, त्या मुलीला विवाह करायचा आहे, दोघांपैकी एकाशी तिने कोणाशी विवाह केला पाहिजे. तर तुम्ही म्हणणार सर सगळंच जर सेम असेल, सगळ्याच परिस्थिती सेम असेल तर 50,000 वाल्या मुलाशी विवाह केला पाहिजे, कारण इकॉनॉमिक सिक्युरिटी जी आहे ती स्ट्रॉंग आहे. पण हिअर गेम इज चेंज्ड. मी गेमला थोडा ट्विस्ट देतो. जर त्या सी ची जात आणि ए ची जात एक असेल आणि 50,000 वाल्या पगारवाल्या मुलाची जात जर वेगळी असेल तर आता सी कोणासोबत लग्न करेल. म्हणून हिअर द डिस्क्रिमिनेशन इज नॉट बेस्ड ऑन द इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. जोपर्यंत भेदभाव आर्थिक स्तरावरती होत नाही तोपर्यंत रिझर्वेशन आर्थिक स्तरावरती नाही. जोपर्यंत भेदभाव सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवरती होत आहे तोपर्यंत रिझर्वेशन सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवरती राहील. हे बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. रिझर्वेशन किंवा बाबासाहेबांनी रिझर्वेशनची पॉलिसी मांडली त्यावेळेस रिझर्वेशनची पॉलिसी ही काही रोजगार हमी योजनेसारखी नाही किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे रिझर्वेशन नाही, तर सामाजिक दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे, आर्टिकल 16(4) इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं सांगतं की या दोन कॅटेगरीमध्ये मागास असलेल्या व्यक्तींसाठी रिझर्वेशन पॉलिसी ज्या आहेत त्या पॉलिसी या संदर्भात राबवल्या जातात. आणि हे रिझर्वेशन देऊन बाबासाहेबांनी खरी समानता जी आहे, खरी समानता समता प्रस्थापित केली. सामाजिक न्याय मिळाला. कारण एका खोलीमध्ये जर 10 लोकांना कोंडून ठेवलं आणि 5 लोकांना दिवसभर जेवायला दिलं आणि 5 लोकांना दिवसभर उपाशी ठेवलं, सकाळी दरवाजा उघडून जर आपण म्हटलो ना की चला आता सगळे एक आहात, एकाच रेसमध्ये पळायचं आपण, आता सगळे समान आहेत, तर इट विल बी नॉट पॉसिबल टू रन द सेम स्पीड विथ अदर्स. मग त्यासाठी त्यांना जे उपाशी ठेवलेले आहेत, उपाशी राहिलेले आहेत, तर त्यांना बाकीच्यांच्या सोबत आणावं लागणार. मग तिथून पुढे इक्वॅलिटी असणार. ही रिझर्वेशनची संकल्पना मांडली. इक्वल राईट्स फॉर वुमन. महिलांबाबत काय बोलू बाबासाहेबांचं कर्तृत्व. म्हणजे असं असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येतील की बाबासाहेब स्पष्ट म्हणायचे एखाद्या देशाची प्रगती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या देशातील महिलांच्या प्रगतीच्या आधारावरतीच त्या देशाची प्रगती तुम्ही या संदर्भात मोजू शकता. इक्वल राईट्स फॉर वुमन. इव्हन इक्वल राईट्सच्या पलीकडे जाऊन आर्टिकल 15(3) आपल्याला महिला आणि बालकांसाठी स्पेशल तरतुदी करण्यास राज्याला अधिकृत करते. सोशल जस्टिस आणि वेलफेअर मेजर्स आहेत. त्याच्यामध्ये जर आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी पाहिलं तर आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे, भौतिक सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन मिळायला पाहिजे, बालकांचा कोवळ्या वयाचा दुरुपयोग होता कामा नये, समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सल्ला मिळाला पाहिजे, प्रसूतीविषयक सहाय्य मिळालं पाहिजे महिलांना, SC STच्या शिक्षणासाठी तरतूद झाली पाहिजे, लहान मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद झाली पाहिजे, कामगारांच्या कल्याणासाठी तरतूद झाली पाहिजे, कामगारांना सुट्ट्या मिळाल्या पाहिजे, निर्वाह वेतन मिळालं पाहिजे, कामाच्या ठिकाणी न्याय्य वातावरण मिळालं पाहिजे, आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. अशा असंख्य बाबीतून सामाजिक न्यायाची संकल्पना मूर्त स्वरूपात भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपाने आपल्या समोर मांडली. ज्युडिशियरीला इंडिपेंडन्स दिला बाबासाहेबांनी घटनेमध्ये. सिग्निफिकंट रोल ही प्लेड सिग्निफिकंट रोल इन द इस्टॅब्लिशिंग अन इंडिपेंडंट ज्युडिशरी इन इंडिया. त्यांनी सांगितलं जर देशामध्ये जर एवढी इनइक्वॅलिटी असेल, देशामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या संदर्भात असमानता असेल तर तिथे न्याय व्यवस्था भक्कम असणं गरजेचं आहे, तरच सामाजिक न्याय राखला जाईल. अन्यथा जो अन्याय होईल तो अभूतपूर्व असण्याची शक्यता आहे. मायनॉरिटीचे राईट्स प्रोटेक्ट केले बाबासाहेबांनी.
महिलांच्या संदर्भात जर बाबासाहेबांचं कर्तृत्व पाहिलं तर बाबासाहेबांचं कर्तृत्व महिलांच्या संदर्भात जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्या समोर येतं सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे हिंदू कोड बिल. सामाजिक न्याय महिलांना मिळवून देण्यामध्ये हिंदू कोड बिलाची किती मोठी भूमिका होती. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची ही इच्छा होती की तमाम स्त्रिया, संपूर्ण स्त्री जात जी असेल त्यांना सगळ्या जाचक रूढी परंपरांमधून मुक्त करा, आणि ते आपलं कर्तव्य. आणि त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले. 1947 पासून सतत म्हणजे जवळपास 4 वर्ष 1 महिना 26 दिवस बाबासाहेबांनी ते ड्राफ्टिंग केलं. त्याचं ड्राफ्टिंग केलं. 4 वर्षचा संघर्ष. विचार करा, 4 वर्ष फक्त एका गोष्टीवर घालवली आणि 24 फेब्रुवारी 1949ला संसदेमध्ये मांडलं. नेहरूंनी प्रॉमिस केलं होतं की सपोर्ट देऊ, पण नंतर निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो या भीतीने नेहरूंनी ते पाठिंबा काढून घेतला. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा, प्रतिष्ठा सगळं देण्याचं स्वप्न बाबासाहेबांचं होतं. हे बिल 7 वेगवेगळ्या घटकांशी संबंधित होतं की जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत्यू पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या संदर्भात मालमत्तेचे हक्क, मृतांचा वारसदार ठरवण्याचा हक्क, पोटगीचा हक्क, विवाहाचा हक्क, घटस्फोटाचा हक्क, दत्तकाचा हक्क, पालकत्वाचा हक्क, हे सगळे घटक महिलांना मिळाले पाहिजेत हे त्याच्यामध्ये होते. भारतीय संविधानाने सांगितलं होतं की धर्मवंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती भेदभाव नाही. न्यायाच्या तराजूमध्ये सगळ्यांना समान एकाच मापात तोलले जाईल. मग या पार्श्वभूमीवरती हिंदू स्त्रियांना हक्क देण्याला विरोध झाला. हे अतिशय दुर्दैवी. हिंदू कोड बिलाला विरोध झाला. घटस्फोट, द्विभार्या प्रतिबंध या कलमांना बरोबर लोकांनी विरोध करायला सुरुवात केली की कसं काय द्विभार्या प्रतिबंध होऊ शकतो. बाबासाहेब म्हणले नाही, घटस्फोट हा हक्क आहे. लोक म्हणले नाही, घटस्फोट नाहीच व्हायला पाहिजे. बाबासाहेबांनी एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता द्या, स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा द्या, सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधी द्या, अशा प्रकारची भूमिका घेतली. पण कडवट नेते जे आहेत त्यांना, विचारवंतांना सुद्धा स्त्रियांना समान हक्क द्यायची गरज वाटत नव्हती त्यावेळेस. पण लक्षात ठेवा, बाबासाहेबांचे कष्ट वाया गेले नाही. ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा आला आणि त्या हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग करून नेहरूंनी मंजूर करून घेतले हिंदू कोड बिलाचेच. आणि 1955-56 मध्ये हे 4 हिंदू कायदे या संदर्भात मान्य झाले. हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, अज्ञान पालकत्व आणि हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा. जरी बाबासाहेबांना या हिंदू कोड बिल किंवा ओबीसी आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला असला तर हे कायदे मंजूर होणे ही क्रांतिकारी घटना आहे. सर्व स्त्रिया, आता ज्या मुली तुम्ही ऐकत असाल तर त्या सगळ्या मुलींसाठी ही क्रांतिकारी घटना होती किंवा आहे. भारतीय स्त्रियांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडायला सुरुवात झाली. सगळे हक्क मिळाले, समानता प्रस्थापित झाली. मग कधी कधी प्रश्न जर या संदर्भात मला पडतात असे प्रश्न, सामाजिक न्याय ही संकल्पना काय शक्य झाली भारतामध्ये? बरं, कामगारांचे 8 तास बाबासाहेबांनी केलेच नसते तर, महिलांना डिलिव्हरीमध्ये सुट्ट्या संविधानामध्ये नमूद केल्या नसत्या तर, कुठल्याही जाती धर्माचे असो, महिला आणि पुरुषांना समान अधिकार नसते दिले तर, चूल आणि मुली सती प्रथा या प्रथा पायधुळी मिळवल्या नसत्यात तर, मुलींना शिक्षणाचा अधिकारच जर नाकारला असता तर, स्त्रियांना वारसा हक्कच नाकारला असता तर काही गरज नव्हती समजा असं त्यांना वाटलं असतं. पोटगी मागण्याचा अधिकारच मिळाला नसता तर, पुनर्विवाह करण्याचा अधिकारच नसता मिळाला, घटस्फोटाचा अधिकारच नाही मिळाला, इवन स्वातंत्र्यच दिलं नसतं किंवा मतदानाचा अधिकारच नसता दिला, शाळेत बसून शिकण्याचा अधिकार दिला नसता तर, स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार जो आहे, भाकरा नांगल सारखे प्रकल्प आहे तो वेगळाच विषय, जर हे हक्क मिळाले नसते तर बाबासाहेबांच्या नंतर स्त्रियांची काय अवस्था झाली असती याच्याबद्दलची मनात साशंकता आहे.
पण मित्र आणि मैत्रिणींनो, आपण या सगळ्या गोष्टी सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला समजून घेत असताना आपण अजूनही कुठेतरी कमी पडतोय का? किंवा बाबासाहेबांचे विचार किंवा बाबासाहेबांची सामाजिक न्यायाची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कमी पडतोय का? खास करून मुली असतील, ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य जे आहे ते बाबासाहेबांनी या संदर्भात क्रांतिकारक विचार मांडत 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 कृतिशील विचारसरणीतून आपल्या समोर मांडले विचार. तर आपण कमी पडतोय का? आज या सामाजिक न्यायाचा खरा फायदा त्या सेक्शन पर्यंत पोहोचतोय का? अशोक पवार यांच्या कादंबरीतला म्हणजेच जीवनचरित्रातला एक खरा प्रसंग आहे. एकीकडे संविधानाने बाबासाहेबांनी एवढे मोठे अधिकार सर्वांना प्रदान करून दिलेले आहे, पण अशोक पवार यांची पत्नी राधा, ही जी राधा आहे ती प्रेग्नेंट आहे. पोटामध्ये लहान बाळ आहे. अशा जातीमध्ये जन्म झालेला आहे की जिला पारंपरिक गुन्हेगार म्हणून ठरवलेला आहे. अशा या गुन्हेगार जातीमध्ये झालेला जन्म जो आहे, तर तो गुन्हेगार जातीमध्ये झालेला जन्म काय करायचं, कोणी काम देत नाहीये. शिकलं सवरलं तरी काम देत नाही. बाबासाहेब कळाले शिकून, पण कामच कळत नाही, कामच मिळत नाही. सगळे पर्याय थकले, सगळे पर्याय संपले. आपण उपाशी राहू शकतो, पोटातील बाळाला उपाशी कसं ठेवायचं, काय केलं पाहिजे? सगळे पर्याय संपले. शेवटी अशोक म्हणतो राधाला, पर्याय नाही. समाज व्यवस्थेने जो आरोप आपल्यावरती लावला तोच आपण या संदर्भात जाऊया, चोरी करू आपण. राधा म्हणते नाही, जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत नाही. शिक्षण मिळालं, नसत्या इंगळ्या डसायला लागल्या, आता कळायला लागलं, जाणीव व्हायला लागली, आता नको. तो नाही, पर्यायच नाही. नाही होय नाही होय करता ती मान्य होते. काय करायचं? समोरच्या बाईच्या गळ्यातील मंगळसूत्र आपण चोरून. ती म्हणते ठीक आहे कर, काय अडचण नाही. तो मी नाही करणार, तुला करायचं. ती म्हणते अरे मी अशी प्रेग्नेंट आहे, मी पळू शकणार नाही, आणि चोरी केली तर काय होईल असं. तो लोक मला मारतील, लोक मला पकडलं तर मला मारतील, तू चोरी कर, सगळं मी माझ्यावरती घेतो, बाकीची सगळी जबाबदारी माझी. घाबरते, नाही होय करते, कशी तरी ते तयार होते. जाते, त्या बाईच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढते, धावत पळत अशोक पर्यंत येते. अशोकला म्हणते तुम पुढे तू बघतो, तू टेन्शन घेऊ नको, सगळे चोरीचा आळ माझ्यावरती राहील. कोणीतरी तेवढ्यात पोलिसांना बोलवतं. तत्परतेने आपले पोलीस जे आहेत ते तिथे पोहोचतात. पोचल्या सगळी परिस्थिती लक्षात येते. ती अशोककडे बघते, अरे पळून जायचे आपल्याला वगैरे वगैरे. तो नाही, पळून नाही जायचं, मी आरोप घेणार. पोलीस विचारतात कोणी चोरी केली? लोक सांगतात ह्या महिलेने चोरी केली, राधेने चोरी केली. पोलीस राधेला पकडतात आणि घेऊन जायला लागतात. राधा भरल्या डोळ्यांनी बघते, मागे वळून पाहते, म्हणते अरे तू चोरीचा आळ तू घेणार, म्हणजे तू काय ठरलं होतं? तर तो डोळ्यात पाणी आणतो आणि म्हणतो की आता तरी तुझी आणि आपल्या बाळाची खाण्यापिण्याची व्यवस्था होऊन जाईल. आता तुम्ही दोघं पोटभर खाऊ शकतात तुरुंगामध्ये. ही परिस्थिती बाबासाहेबांनी जरी आपल्याला सामाजिक न्यायाचं शस्त्र हाती दिलेलं असलं तरी तो सामाजिक न्याय सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर आपण कर्तव्य कार्य करू शकलो नाही तर अशा पद्धतीने कित्येक राधा आणि कित्येक अशोक जे आहे ते भारतीय राज्यघटनेचं कलम 41 असेल, कलम 42 असेल, प्रसूतीविषयक सहाय्य असेल, कामाचा, शिक्षणाचा, विवक्षित प्रकरणी मदतीचा अधिकार असेल, त्यापासून कायमस्वरूपी वंचितच राहतील. त्यामुळे शिकायचं कशासाठी, संघटित व्हायचं कशासाठी आणि संघर्ष करायचा कशासाठी, हे बाबासाहेबांच्या विचारातून जर आपण शिकलो
आणि महामानव हा डोक्यावर घेऊन नव्हे तर डोक्यात घालून नाचायचा विषय आहे, हे ज्या दिवशी आपल्याला लक्षात येईल त्या दिवशी खरं ह्या महापुरुषांच्या विचारांना आदरांजली वाहिली असं आपण म्हणू शकतो. या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि या भागातील विचार जर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर नक्कीच ते कृतीमध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.